लोक म्हणतात महागाई आहे, महागाई महागाई आहे. तुम्ही डीमार्टला जाऊन पहा, लोकांच्या अशा ट्रॉल्या भरभरून भरलेल्या आणि ओसंडून वाहत आहे. त्यांना एक ट्रॉली पुरत नाही आहे आणि म्हणे महागाई आहे. असंच माझ्या सुनेने मला आज एकटीलाच डीमार्टला पाठवून दिलं यादी देऊन सोबत. मी कधीच जात नाही त्या डीमार्टला. मग गेली तर त्या एंट्री करायच्या ठिकाणीच त्या माझ्या पर्सला असं प्लास्टिकचं कुलूप लावून दिलं. त्या बाईने यादी माझी राहून गेली पर्समध्ये. पण बदाम खात नसली म्हणून काय झालं, शेंगदाणे खाऊन आणि चहा पिऊन पिऊनच अशी स्मरणशक्ती तल्लक झालेली माझी. सुनेने काय सांगितलं होतं सगळं आठवत होतं मला. हां, मग मी आली मध्ये, ते ट्रॉली माझ्याकडून काही निघे ना. मग त्या तिथल्या एका माणसाने मला ट्रॉली काढून दिली बरं. मग मी अशी एंट्री केली, एकदम असा वाऱ्याचा मस्त भपकारा आला तिथे. चांगलं वाटलं मला. मग म्हटलं चला मी घेते एक एक गोष्टी. पाहायला गेली बाई, हे साबणांचे इतके प्रकार, हे शॅम्पूचे इतके प्रकार, हे तेलाचे इतके प्रकार, हे डाळींचे इतके प्रकार. बापरे बापरे बापरे, डोकं काम करत नाही माणसाचं, इतकं आहे. आणि अशी गर्दी तिथे, हे ट्राल्या ठोकताय, हे ट्राल्या ठोकताय. पण लोक तरी काही मानतात का, जातात तिथे. मी असं पाहिलं पण तिथे की जे पण छापेल किंमत आहे त्या छापेल किंमतपेक्षा कमी भावात ते देत होते. आणि काही ठिकाणी एक घ्यान त्याच्यावर दुसरं मोफत. म्हटलं बाई, या माणसाला डीमार्टवाल्याला कसं काय परवडत असेल हे. हां, एक तर एवढी मोठी जागा घ्या, एवढं सामान आणा, ते सामान रचायला माणसं, बिल करायला माणसं, त्यांचा पगार पण तर असेल, एवढी लाईटिंग फिटिंग सगळं काही. आणि मग तरी वस्तूंच्या किमती हा कमी देतो. म्हटलं बाई, दर्जा चांगला असेल की नाही या वस्तूंचा, मग काय भानगड काय. मग तिथे अजून एक बाई आलेली होती ट्रॉली घेऊन, तिच्यासोबत होता छोटा पोरगा. तिने काय केलं, त्या ट्रॉलीच्या झापडमध्ये त्या पोराला बसवलं आणि त्याच्या दोघी तंगड्या अशा बाहेर काढल्या. सामान वस्तू वगैरे बघते ती, आणि ते पोरगं त्याला जे वाटेल ते टाकतोय. तिला म्हटलं बाई बघ जरा तुझ्या पोराकडे. ती म्हणे काही नाही, मी बिलिंग काउंटरला सगळ्या वस्तू काढून ठेवेल म्हणे. गेली ती तिथे लगेच बिलिंग काउंटरला. ऐकतंय का पोरगं, थय आटता पोराचा तिथे. तिला लाज वाटत होती, हे पोरगं इतकं तिथे रडबोंबल करतंय. मग घेऊन दिल्या तिने त्या वस्तू. आता ते लोक मांडूनच इतकं ठेवता. तिथे मी पाहिलं एका बाईने एवढा मोठ्या फॅन्टाच्या 2-2 बाटल्या घेतलेल्या होत्या. म्हटलं बाई काय फॅन्टास्टिक लाईफ आहे हिचं. हां, एवढं फॅन्टा पिते म्हटलं ही. तिथे ना दुसरा मजला पण आहे. म्हटलं बाई ट्रॉलीचं काय करू. मग तिथे ट्रॉली मी एका ठिकाणी लावून दिली. म्हटलं बिल तर आपलं काही झालं नाही. गेली वरच्या मजल्यावर. तिथे सगळं होतं, त्या प्लास्टिकच्या प्लेटी, चमचे, कप बी, भांडे बिंडे, बेडशीट सगळं होतं तिथे. तिथून वरून आली मी उतरून खाली. म्हटलं बाई तिथे तर डायरेक्ट 7-8 ट्रॉल्या दिसल्या मला. म्हटलं माझी कोणती होती. मग मला आठवलं मी खेबडी छाप दंतमंजन घेतलेलं आहे, त्या मला पॅकेट वर दिसले. म्हटलं बाई ही आहे का बाई माझी ट्रॉली. मग गेली मी बिलिंग करायला. तिथे एकच माणूस दिसतोय, त्याच्या हातात ती बास्केट आहे. म्हटलं या रांगेत उभी राहते मी, पटकन बिल होऊन जाईल माझं. पण कशाचं काय, त्या माणसाचा काही कार्डचा प्रॉब्लेम आला. तो मला पण घेईना, कारण ते असं टू करत होता ना तो, असा वस्तू ठेवल्या की. गेली म्हटलं दुसऱ्या रांगेत जाते म्हटलं. तर दुसऱ्या रांगेमधला तो माणसाची एवढी हे ट्रॉली फुल भरलेली, त्याचं पण काही लवकर बिल होईना. आता मी ह्या रांगेत येऊन जाते. मग तितक्यात 2 जण तिथे त्यांच्या ट्रॉल्या घेऊन काय तमाशा आहे म्हटलं बाई. मेला बिलिंग करायला लागलो ना, तेव्हा त्या बाईने ते प्लास्टिकचं कुलूप तोडलं आणि मग थैल्या घ्यायला लावल्या. मग या सगळ्या अशा प्लास्टिकच्या थैल्या ठेवायला एक कापडी बॅग मी काढल्या माझ्या पर्समधून. मला तर समजलंच नाही केव्हा 6000 रुपये होऊन गेले बिल. म्हटलं बापरे काय कमाल आहे. मी तर इतकं घेतलं का म्हटलं. ते काय एका वेळी नुसतं टाकत जाता बेरीज थोडी करत जातं माणूस किती. आणि तिथे गेल्यावर माणूस कामाच्या वस्तू तर आणतोच, बिनकामाच्या पण घेऊन येतो. मग म्हटलं आता काय करू बाई, एवढी घर फिरून मेहनत करून घेतलेलं आहे आता, तर मग घेऊनच घेते म्हटलं. मग बिलिंग करायच्या वेळेस माझ्या पोराने मला कार्ड दिलेलं होतं आणि त्याचा नंबर दिलेला होता. तो म्हणे कोणाला सांगायचा नाही हा नंबर. मग तो नंबर मला तिथे टाकायचा होता, पण सगळ्या आजूबाजूला लोक. म्हटलं भाई ग यांना माहिती पडला तर नंबर. असा मी पदर मस्त असं पूर्ण हे करून असा नंबर टाकला आणि ते असं डायरेक्ट सुरळी निघाली बिलची. मग तो सामान भरायला तिथल्या एका पोरीने माझी मदत केली आणि ती ट्रॉली घेऊन मी बाहेर आली. मग त्या बिलवर शिक्कामोर्तब ठेवला. मग बाहेर गेलो. म्हटलं बाई आता इतना खर्च होई गया मालिक. मग तिथे काय ते आईस्क्रीमचे कोन आणि पॉपकॉर्न होते. मग ते मी थोडेसे खाल्ले आणि मग रिक्षाने घरी आली.
असं ते डीमार्टचं नाटक आहे बाई. त्याच्यापेक्षा किराणा दुकान परवडलं म्हटलं बाई. यादी घेऊन जायची, त्या माणसाला द्यायची, सगळं सामान तो काढून देतो, तेव्हाच किराणा होऊन जातो. काही वेळ लागत नाही काही नाही.